नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी एस बी कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग सिन्नर महाविद्यालय. विद्यार्थी मित्र हो, मागील लेक्चरमध्ये आपण संशोधनाची उद्दिष्टे आणि संशोधनाचं महत्त्व या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. संशोधन केल्यानंतर प्रत्येक घटकाला वेगवेगळे फायदे प्राप्त होत असतात. जसे समाजाला फायदे प्राप्त होतात तसेच ते व्यवसायाला देखील प्राप्त होत असतात. परंतु हे सर्व फायदे प्राप्त करून घेण्यासाठी संशोधन चांगले झालेले असले पाहिजे. संशोधन जर व्यवस्थित असेल, त्याची मांडणी व्यवस्थित असेल तरच त्याचा फायदा हा समाजाला किंवा व्यवसाय संस्थांना होऊ शकतो. मग चांगलं संशोधन नेमकं कशा पद्धतीचं असावं यासाठी काही निकष सांगितले जातात किंवा चांगल्या संशोधनाचे आवश्यक घटक सांगितले जात असतात. हे घटक संशोधनावरती परिणाम करत असतात आणि म्हणूनच त्याचा अभ्यास करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. चांगल्या संशोधनाचे आवश्यक घटक किंवा निकष यामध्ये संशोधन नेमकं कशा पद्धतीचं असावं, संशोधनातून विश्वसनीय माहितीची निर्मिती व्हावी या बाबी महत्त्वाच्या मानल्या जातात आणि म्हणूनच या चांगल्या संशोधनासाठी काही निकष सांगितले जातात. त्यातला पहिला निकष आहे हेतूंची सुस्पष्ट निश्चिती. विद्यार्थी मित्र हो, कोणतंही संशोधन करत असताना ते का केलं जातं हा हेतू सुस्पष्ट असला पाहिजे. आपण जे संशोधन करत आहोत ते अमुक एका उद्देशाच्या पूर्ततेसाठीच करत आहोत हे जोपर्यंत निश्चित करत नाही तोपर्यंत संशोधनाला योग्य दिशा मिळणार नाही आणि म्हणूनच हेतूंची सुस्पष्ट निश्चिती हे संशोधनामध्ये असलं पाहिजे. हेतूची मांडणी ही जर सुस्पष्टपणे केली नसेल तर आपणास नेमके कोणत्या बाबीचं ज्ञान किंवा आकलन करून घ्यायचं आहे हे कळणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक संशोधनामध्ये हेतू हा स्पष्ट असला पाहिजे. दुसरा घटक किंवा निकष आहे संपूर्ण सुनियोजित संशोधन आराखडा. संशोधन करण्यासाठी आज बरेच आराखडे तयार केले जातात किंवा उपलब्ध आहेत आणि ह्या सुनियोजित आराखड्याचा वापर करून आपल्याला संशोधन करता येत असतं. या आराखड्यामध्ये संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या किंवा त्याच्यासाठी वापरल्या गेलेल्या पद्धती यांची माहिती नमूद केलेली असते आणि हा संशोधन आराखडा जितका सुस्पष्ट परिपूर्ण असेल तितकंच आपलं संशोधन हे त्वरित होऊ शकतं किंवा पटकन होऊ शकतं किंवा नियोजित वेळेत ते आपल्याला पूर्ण करता येऊ शकतं किंवा आपल्याला संशोधनात काही अडचणी या निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीनं संशोधन केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच कोणत्याही संशोधनासाठी सुनियोजित संशोधन आराखडा हा असलाच पाहिजे. तिसरा घटक आहे उच्च नैतिक प्रमाणकांचा उपयोग. संशोधक हा नेहमीच स्वतंत्रपणे काम करत असतो आणि ते काम करत असताना तो संशोधन आराखडा देखील तयार करतो. प्रकल्प कार्यान्वित करत असताना महत्त्वपूर्ण मुभा ही संशोधकाला दिली जात असते. संशोधन आराखड्यामध्ये संशोधनात समाविष्ट होणाऱ्या व्यक्तींना मानसिक आणि शारीरिक स्वरूपाची इजा होऊ नये, सुरक्षितता प्राप्त व्हावी आणि म्हणूनच माहिती एकत्रित करताना उच्च मूल्यधिष्ठितता असली पाहिजे. संशोधनामध्ये नैतिकतेचे मुद्दे हे महत्त्वपूर्ण ठरत असतात आणि म्हणूनच संशोधन करत असताना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे अशाच बाबींचं संशोधन केलं पाहिजे किंवा नैतिक आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच संशोधन केलं पाहिजे. आज आपण कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहोत आणि या कोरोना
ची निर्मिती कोठे झाली, काय झाली याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जातात. असा एखादा विषाणू तयार करणं हे नैतिक आदर्शाला धरून नाही असं आपण म्हणत असतो. चौथा घटक आहे स्पष्ट नमूद केलेल्या मर्यादा. संशोधकाने संशोधनामध्ये स्पष्टपणे संशोधनाच्या मर्यादा मांडल्या पाहिजे. संशोधन करत असताना कोणत्या बाबी ह्या मर्यादा ठरल्या याची माहिती त्याने स्पष्टपणे संशोधन आराखड्यामध्ये नमूद केली पाहिजे. जर संशोधनामध्ये काही मर्यादा असतील व त्या लपविण्याचा प्रयत्न केला तर आपले निष्कर्ष योग्य किंवा परिणामकारक ठरू शकत नाही आणि म्हणूनच संशोधनाच्या मर्यादा या संशोधनामध्ये स्पष्टपणे मांडल्या गेल्या पाहिजे. जसं एखाद्या विशिष्ट माहितीचा शोध घेण्यासाठी आपल्याला कालावधीची मर्यादा असते, तर ती कालावधीची मर्यादा आपण स्पष्टपणे मांडली पाहिजे. पाचवा मुद्दा आहे निर्णयकर्त्याच्या गरजांनुसार पर्याप्त विश्लेषण. माहितीच्या विश्लेषणातून त्याचं महत्त्व व्यवस्थापक व्यक्तीच्या लक्षात येणं महत्त्वाचं आहे. या माहिती विश्लेषणाकरिता वापरली जाणारी पद्धती ही योग्य असली पाहिजे. संपूर्ण संशोधन प्रक्रियेत पर्याप्त माहिती उपलब्ध होणं, तिचं पर्याप्त विश्लेषण होणं ही एक अवघड बाब आहे. कारण या टप्प्यावरती योग्य नियंत्रण, अंतर्गत वैधतेवर परिणाम करणारे अडथळे कमी करणं आणि बाह्य वैधतेची संभाव्यता वाढविणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून माहिती गोळा करण्यासाठी केली जाणारी निरीक्षणाची नोंद प्रसंग घडल्यानंतर ताबडतोब केली जाणं अपेक्षित आहे. म्हणजेच कोणत्याही संशोधनकर्त्याने पर्याप्त असं विश्लेषण योग्य त्या वेळीच केलं पाहिजे. ती नोंद जर योग्य वेळी केली नाही तर त्यामध्ये कदाचित पूर्वग्रह येण्याची शक्यता असू शकते आणि म्हणूनच प्रत्येक संशोधनकर्त्याच्या गरजेनुसार पर्याप्त विश्लेषण संशोधनामध्ये असलं पाहिजे. सहावा मुद्दा आहे निसंदिग्धपणे निष्कर्षाची मांडणी. संशोधन करत असताना बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात व या गृहीत गोष्टी किंवा परिकल्पना या सत्य होतातच असं नाही. यासाठी वारंवार संशोधन करावं लागतं, परीक्षण करावं लागतं, निरीक्षण करावं लागतं आणि असं जर झालं नाही तर येणारे जे निष्कर्ष आहेत ते स्पष्टपणे आपल्याला मांडता आले पाहिजेत. जो निष्कर्ष आलेला आहे तोच निष्कर्ष आपण संशोधनामध्ये मांडला पाहिजे, तरच ते अर्थपूर्ण ठरू शकतं. चांगल्या संशोधनाचा पुढचा मुद्दा आहे न्याय्य निष्कर्ष. संशोधन करण्यासाठी जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण न्याय्य स्वरूपाचे निष्कर्ष काढले गेले पाहिजे. यामध्ये बऱ्याचदा व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांच्या आधारे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु यामुळे विषय वस्तूला धरून संशोधन झाले असे होत नाही आणि म्हणूनच न्याय्य निष्कर्षापर्यंत जाणं हे संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. संशोधनासाठी वापरलेली माहिती ही जर योग्य असेल आणि त्या वेळीच निष्कर्ष मांडणी केली असेल तर निष्कर्ष न्याय्य स्वरूपाचे होऊ शकतात. जसं सरकारी सर्वे, या सर्वेमधून निर्माण होणारी माहिती न्याय्य प्रकरणातूनच आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आता सध्या या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्याला ऑनलाईन लेक्चर किंवा टीचिंग लर्निंग या साधनांचा वापर करावा लागत आहे आणि यासाठी आपल्याकडे ती साधनं किती प्रमाणात उपलब्ध आहेत तर याचं एक NCERTनं केलेला सर्वे आहे. त्या सर्वेनुसार आपल्या देशात शिक्षण घेणाऱ्या 27% विद्यार्थ्यांकडे
मोबाईल किंवा टॅब सुविधा उपलब्ध नाहीत, असा निष्कर्ष काढलेला आहे किंवा अशी माहिती समोर आलेली आहे. परंतु एक उदाहरण म्हणून आपण घेऊ. एका कुटुंबामध्ये 4 विद्यार्थी आहेत आणि ते 4ही शिक्षण घेत आहेत आणि त्या कुटुंबामध्ये एकच मोबाईल फोन आहे, अँड्रॉइड. म्हणजे 25% लोकांकडे मोबाईल फोन्स आहेत आणि 75% लोकांकडे ते नाही, असा निष्कर्ष आपण त्यावरून काढू शकतो. अशा पद्धतीनं न्याय्य निष्कर्षापर्यंत आपल्याला पोहोचता येणं संशोधनामध्ये अभिप्रेत आहे. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संशोधकाच्या अनुभवाचे प्रतिबिंब. जर संशोधक हा चांगला अनुभवी असेल, संशोधनात योग्य नाव कमावलेले असेल आणि एकात्मिक व्यक्ती असेल, तर संशोधनामध्ये त्याचा चांगला आत्मविश्वास दिसून येतो आणि त्यातून त्याच्या अनुभवाचं प्रतिबिंब त्या संशोधनामध्ये उमटू शकतं. म्हणूनच संशोधकाची पात्रता ही संशोधन करताना नमूद केली जाणं आवश्यक आहे. वेगवेगळी माहिती मिळवून त्याच्या आधारे जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय हे त्याच्या मूल्य आणि आत्मविश्वासाचा स्तर हा किती योग्य आहे हे दाखवून देत असतात आणि म्हणूनच संशोधकाच्या अनुभवांचं प्रतिबिंब हे संशोधनामध्ये आलं पाहिजे. यानंतर आपण संशोधनाचे प्रकार या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. संशोधनाचे एकूण 4 प्रकार पडतात. यातला पहिला प्रकार आहे सर्वेक्षण संशोधन. बऱ्याचदा आपण सर्व्हे केला जातो असा शब्दप्रयोग अनेक ठिकाणी ऐकत असतो. या सर्वेक्षणातून अनेक गोष्टींची किंवा अनेक बाबींची माहिती आपल्याला मिळवता येत असते. सर्वेक्षण हे संशोधनाचं एक तंत्र आहे आणि यातून सामाजिक आणि मानसिक फेरबदलांचा अभ्यास केला जात असतो. समाजातील काही ठराविक नमुने निवडून त्याचा अभ्यास या सर्वेक्षण पद्धतीमध्ये केला जात असतो. अभ्यासासाठी निवडलेल्या समुदायाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यावरती यात भर दिलेला असतो. यासाठी वैयक्तिक मुलाखती, प्रश्नावली भरून घेणं, वैयक्तिक चर्चा यासारख्या माध्यमांचा वापर करून सर्वेक्षण संशोधन केलं जात असतं. जसं सरकारमार्फत केली जाणारी सर्वेक्षणं, प्राथमिक स्तरावरती शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देणं, हे देखील सर्वेक्षणातूनच निर्माण झालेला एक निष्कर्ष आहे. किंवा अंगणवाडीमध्ये लहान बालकांना दिला जाणारा पोषण आहार याचा देखील सर्वे केला जात असतो. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे निष्कर्ष या सर्वेक्षण संशोधनामधून काढले जात असतात. जसं अंगणवाडीमध्ये नाव नोंदविलेल्या विद्यार्थ्यांचं वय, वजन याद्वारे ते सुदृढ आहे किंवा नाही याबाबत निष्कर्ष काढले जात असतात. संशोधनाचा दुसरा प्रकार आहे व्यष्टी अध्ययन संशोधन. व्यष्टी अध्ययन ही एक सखोल आणि सूक्ष्म अशी संशोधनाची पद्धती आहे. या अध्ययनामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात माहिती न मिळविता एका विषयाच्या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असतो. उदाहरणार्थ व्यक्ती, कुटुंब, व्यक्तींचा एखादा समूह यांच्याबद्दलची माहिती यातून गोळा केली जात असते. म्हणजेच सूक्ष्म घटकाचा अभ्यास किंवा एकाच घटकाचा अभ्यास याला आपण व्यष्टी अध्ययन संशोधन असं म्हणत असतो. व्यष्टी अध्ययन पद्धतीमध्ये व्यक्ती, समूह, संस्था यासारख्या सामाजिक एककांचे सर्वांगीण अध्ययन केलं जात असतं. त्यामध्ये व्यक्ती विशेषणाचे किंवा एककाच्या जीवनातील सर्व पैलूंचे किंवा एका पैलूचे देखील अध्ययन केलं जात असतं आणि म्हणूनच एका घटकाचा अभ्यास केला जाणं यालाच व्यष्टी अध्ययन संशोधन असं म्हणत असतात. तिसरा संशोधनाचा प्रकार आहे क्रियात्मक संशोधन.
क्रियात्मक संशोधनाचा संबंध सामाजिक जीवनाच्या व्यावहारिक व क्रियात्मक समस्या सोडविणे याच्याशी आहे. जेव्हा सामाजिक संशोधन अध्ययनाच्या निष्कर्षांना क्रियात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात कोणत्याही तात्कालिक किंवा भावी योजनाशी संबंध असतो, अशाच वेळी त्याला क्रियात्मक संशोधन असं म्हटलं जात असतं. क्रियात्मक संशोधन हे अशा प्रकारचं संशोधन आहे जे कोणत्याही सामाजिक समस्या किंवा घटनेच्या क्रियात्मक बाजूवर आपलं लक्ष केंद्रित करत असतं. सामाजिक समस्येच्या क्रियात्मक बाजूवरती लक्ष केंद्रित करत असल्यामुळे याला क्रियात्मक संशोधन असं म्हणत असतात. या संशोधनामध्ये एखादी विशिष्ट सामाजिक क्रिया का घडून येते किंवा तिच्यामध्ये परिवर्तन कशा पद्धतीनं घडून आलेलं आहे या स्वरूपाचे संशोधन यामधून केलं जात असतं. तर संशोधनाचा शेवटचा प्रकार आहे मूल्यमापन संशोधन. प्रत्येक देशाच्या ठराविक उद्दिष्ट असतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कार्यक्रमांचे नियोजन केलं जात असतं. ते कार्यक्रम राबविल्यानंतर ज्या कारणांसाठी ते राबवले गेले आहे त्या दृष्टीने कार्यक्रमांच्या यशापयशाचे मूल्यमापन करणं आवश्यक असतं. हे मूल्यमापन संशोधन हे अशा कार्यक्रमांची परिणामकारकता मोजण्याचं कार्य करत असतं. बघा, सरकारमार्फत अनेक योजना राबवल्या जातात, त्या योजना कितपत यशस्वी झाल्या याचं मूल्यमापन केलं जात असतं. एक उदाहरण म्हणून आपण घेऊ. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या नावाची एक योजना मला वाटतं 2016 मध्ये सुरू झालेली आहे. ही योजना बेरोजगारांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी सुरू केली किंवा त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप व्हावं या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी लाभ देखील घेतलेला आहे, परंतु त्यातून किती फायदा झाला याचा अभ्यास करणं म्हणजे मूल्यमापन संशोधन होय. अशा प्रकारे संशोधनाचे एकूण 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सर्वेक्षण संशोधन, दुसरा आहे व्यष्टि अध्ययन किंवा एकक संशोधन, तिसरा आहे क्रियात्मक संशोधन आणि चौथा प्रकार आहे मूल्यमापन संशोधन. यानंतर आपण संशोधन प्रक्रियेतील पायऱ्या या मुद्द्यांवर संशोधन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या पायऱ्यांचा समावेश होतो या मुद्द्याचा अभ्यास. यामध्ये एकूण 10 पायऱ्यांचा समावेश आपल्याला सांगितलेला आहे. यात पहिली पायरी आहे संशोधन समस्येचे सुसूत्रीकरण. म्हणजे कोणतंही संशोधन हे समस्येच्या निर्मितीवर आधारित आहे. समस्या जर निर्माण झाली तरच संशोधन केलं जातं, अन्यथा केलं जात नाही. म्हणून पहिली पायरी आहे समस्येचे सुसूत्रीकरण करणं, समस्या तयार करणं. दुसरी पायरी आहे सर्वेक्षण आणि साहित्याचा आढावा. संशोधन करत असताना आपल्या संशोधनाशी संबंधित जे काही अभ्यास झालेले आहेत त्याचा आढावा या दुसऱ्या पायरीमध्ये घेतला जात असतो. तिसरी पायरी आहे गृहीत कृत्य किंवा परिकल्पनेची मांडणी करणं. गृहीत कृत्य म्हणजे संशोधनासाठी एक परिकल्पना निर्माण करणं. ही गृहीत कृत्य निर्माण करणं ही संशोधनाची तिसरी पायरी असते. गृहीत कृत्य हे एक किंवा अनेक देखील असू शकतात. उदाहरणार्थ आपण जर शेतकरी समस्यांचा अभ्यास करत असू तर शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी आहेत आणि त्या अडचणी पूर्ण करण्यासाठीची साधने अपूर्ण आहेत असं एखादं गृहीत कृत्य आपण तयार करू शकतो. तिसरी पायरी आहे संशोधन अभिकल्पना किंवा संशोधन आराखडा. कोणतंही संशोधन करत असताना संशोधन आराखडा हा
तयार केलाच पाहिजे. आज रेडी स्वरूपात आपल्याला संशोधन आराखडे हे तयार मिळत असतात आणि या आराखड्याद्वारेच प्रत्येक पायरीनुसार आपण संशोधन करत असतो. 5वी पायरी आहे ज्ञादर्शाची निवड किंवा सॅम्पल. यामध्ये नमुना निवडला जात असतो. आपण संशोधन करत असताना नेमक्या कोणत्या घटकाचा अभ्यास करावा किंवा विशिष्ट घटकांमधून किती घटकांचा अभ्यास करावा यासाठी नमुना निवड केली जात असते आणि ही संशोधनाची 5वी पायरी आहे. 6वी पायरी आहे माहिती संग्रहण. यामध्ये आपल्या संशोधनाशी संबंधित माहिती मिळविणे किंवा मिळविण्याचा प्रयत्न या ठिकाणी संशोधकाद्वारे केला जात असतो. यालाच कलेक्शन ऑफ डेटा असं आपण म्हणत असतो. 7वी पायरी आहे माहिती विश्लेषण. मिळविलेल्या माहितीचं ॲनालिसिस करणं म्हणजे माहिती विश्लेषण. आपण मिळविलेली माहिती ही फार मोठ्या प्रमाणात असते. त्यातून आपल्याला जी योग्य माहिती लागते त्या माहितीचंच विश्लेषण करणं हे या 7व्या पायरीमध्ये अपेक्षित आहे. तर 8वी पायरी आहे परिकल्पना परीक्षण. आपण जे गृहीत कृत्याची मांडणी 3ऱ्या पायरीमध्ये केलेली आहे ते गृहीत कृत्य बरोबर आहे किंवा खरं ठरतं किंवा नाही याची तपासणी म्हणजेच परिकल्पनांचं परीक्षण होय. 9वी पायरी आहे परिणामांचे किंवा माहितीचं अर्थ निर्वचन. म्हणजे आपण जी काही माहिती वापरलेली आहे त्यातून जे परिणाम निघालेले आहेत त्याचं स्पष्टीकरण आपल्याला या पायरीमध्ये करावं लागत असतं व या अर्थ निर्वाचनाच्या माध्यमातूनच संशोधक हा निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो. याला आपण डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणत असतो. मला वाटतं MCOM फर्स्टमध्ये असं डेटा इंटरप्रिटेशन म्हणून एक मॅनेजमेंट अकाउंटमध्ये तुम्हाला टॉपिक आहे, त्याच्यावरून आपण हा मुद्दा समजून घेऊ शकतो. आणि शेवटचा टप्पा किंवा पायरी आहे अहवाल तयार करणे, प्रिपरेशन ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट. आणि हा यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या 9 मुद्द्यांना एकत्रित बांधणारा हा शेवटचा मुद्दा म्हणजे अहवाल तयार करणे हा होय. अहवाल तयार करणे ही संशोधनातील शेवटची पायरी आहे. जोपर्यंत अहवाल तयार केला जात नाही तोपर्यंत संशोधन कृती पूर्ण झाली असे होत नाही आणि म्हणूनच अहवाल तयार करणे ही संशोधनाची शेवटची पायरी मानली जात असते. विद्यार्थी मित्रहो, या लेक्चरमध्ये आपण संशोधनाचे प्रकार, संशोधनातील पायऱ्या या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. तर संशोधन म्हणजे नक्की काय ह्या बाबी आपणास यातून निश्चितच स्पष्ट झाल्या असतील. यानंतरच्या व्याख्यानामध्ये आपण व्यावसायिक संशोधन म्हणजे काय या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत.